ज्यावेळेला ते उतरले त्यावेळेला एकही अमेरिकन नागरिक मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावरती उपस्थित नव्हता। अमेरिकेतल्या वर्तमानपत्रांनी भारताच्या माध्यम स्वातंत्र्याबद्दल तिथं निषेध नोंदवणं त्यांच्या पहिल्या पानावरती हे यापूर्वी कधीही घडलेलं नव्हतं। वॉल स्ट्रीट जर्नलच्या महिला पत्रकारांनी नरेंद्र मोदींना प्रश्न विचारला, भारतातल्या अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी भारत सरकार कोणत्या उपाययोजना करणार आहे। हा प्रश्न झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी कानामधला इयरफोन काढून टेबलावरती ठेवला आणि तो ठेवल्या क्षणी इंटरप्रिटरचं इंग्लिशमधलं उत्तर सुरू झालं। नमस्कार, मी निरंजन। ईजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज बऱ्याच दिवसांच्या गॅप नंतर हा व्हिडिओ आपण करतो आहोत, कारण नरेंद्र मोदींचा अमेरिकेचा दौरा होता त्याच काळामध्ये मी सुद्धा अमेरिकेला गेलेलो होतो। वॉशिंग्टन डीसीला त्यांच्याबद्दल झालेल्या प्रोटेस्टमध्ये सुद्धा मी भाग घेतलेला होता। तेही व्हिडिओ आपण बघितलेच असतील ईजी न्यूजवर। सर्वप्रथम सगळ्याच दर्शकांना पुन्हा एकदा नम्र विनंती की ईजी न्यूज सबस्क्राईब करा, व्हिडिओज लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून येणाऱ्या काळामधल्या व्हिडिओजची पूर्वसूचना आपल्याला मिळत असेल। आज जे बोलणार आहे ते याच नरेंद्र मोदींच्या अमेरिकेच्या दौऱ्याबद्दल आपण बोलणार आहोत आणि त्याचं कारण असं की भारतामध्ये याच्याबद्दल खूप मोठा आणि खोटा प्रॉपगंडा भाजपतर्फे आणि मोदीच्या सगळ्या मंत्र्यांतर्फे हा प्रसारमाध्यमांमार्फत सुद्धा गोदी मीडियातर्फे हा चालवला जातोय। आणि त्या काळामध्ये मी तिथं प्रत्यक्ष असल्यामुळे मी तिथं काय बघितलं, मी तिथल्या रिॲक्शन्स काय बघितल्या आणि त्यांनी जी 2 डील्स तिथं केलेली आहेत त्याही बद्दलचं वास्तव काय आहे, कारण डेव्हिल लाईज इन द डिटेल्स असं जे म्हणतात, तर त्या दोन्ही डील्सबद्दल डिटेल्स काय आहेत आणि त्याचा भारताला किती उपयोग आहे किंवा फायदा आहे किंवा नुकसान आहे हे भारतातल्या दर्शकांना लोकांना समजणं हे अत्यंत जरुरी आहे आणि म्हणून खरं तर हा व्हिडिओ करतोय। सगळ्यात पहिल्यांदा तर नरेंद्र मोदी अमेरिकेला जेव्हा आले त्यावेळेला ते न्यूयॉर्क एअरपोर्टवरती आले आणि न्यूयॉर्कला त्यांनी अमेरिकेमध्ये प्रवेश केला। न्यूयॉर्क एअरपोर्टवरती ज्यावेळेला ते उतरले त्यावेळेला एकही अमेरिकन नागरिक मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावरती उपस्थित नव्हता। मोदींना न्यूयॉर्कला ज्यांनी रिसीव्ह केलं ते सर्व भारतीय होते, भारतीय एम्बसीमध्ये काम करणारे, दूतावासामध्ये काम करणारे कर्मचारी होते आणि काही त्यांच्या पक्षाशी संबंधित अमेरिकेतली लोक होती। अमेरिकन सरकारतर्फे त्यांचं स्वागत करायला तिथं कोणी नव्हतं। वॉशिंग्टनला ज्यावेळेला ते न्यूयॉर्कहून आले, न्यूयॉर्कमध्ये आधी त्यांचं ते योगा विगा काय काय प्रकार होते ते झाले, त्यानंतर ते वॉशिंग्टन डीसी या अमेरिकेच्या राजधानीमध्ये ज्यावेळेला आले त्यावेळेला प्रचंड मोठ्या प्रमाणावरती 23 तारखेला प्रोटेस्ट व्हाईट हाऊसच्या समोर, कारण की अमेरिकन राष्ट्रपती बायडेन यांनी त्यांना व्हाईट हाऊसमध्ये निमंत्रित केलेलं होतं, त्यामुळे ते व्हाईट हाऊसमध्ये आलेले असताना व्हाईट हाऊसच्या बाहेर खूप मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळ्या संघटनांतर्फे हे जिथं प्रोटेस्ट केले जात होते, त्याच्यामध्ये फ्रेंड्स ऑफ डेमोक्रेसी होतं, हिंदूज फॉर ह्युमन राईट्स होतं, त्याच्यानंतर इंडो अमेरिकन मुस्लिम काउन्सिल होतं, या बऱ्याच संघटना त्याच्यामध्ये होत्या। आता त्याच वेळेला वॉशिंग्टन डीसीमध्ये जवळजवळ 15-16 ट्रक दोन्ही साईडला 3 साईडला म्हणजे ट्रकच्या LCDचे मोठमोठे पॅनल्स लावलेले हे फिरत होते आणि त्याच्यामध्ये क्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया म्हणजे क्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया असे डिस्प्लेज साईडला लावलेले अशा ट्रक्स वॉशिंग्टन डीसीमध्ये अमेरिकेच्या राजधानीमध्ये मोदी त्या राजधानीमध्ये व्हाईट हाऊसमध्ये आलेले असताना त्या परिसरामध्ये फिरत होत्या आणि तिथं मोठ्या प्रमाणावरती प्रोटेस्ट त्यांच्याबद्दल झाली। जे काही भारतामध्ये मानवी हक्कांचं उल्लंघन होत आहे, मानवी हक्कांची पायमल्ली होती आहे, भारतामधल्या माध्यम स्वातंत्र्यावरती कसा हल्ला होतोय, अशा अनेक मुद्द्यांवरती त्या ठिकाणी प्रोटेस्ट होते। त्या दिवशीची आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, वॉशिंग्टन पोस्ट आणि वॉल स्ट्रीट जर्नल ही अमेरिकेमधली आणि जगामध्ये अत्यंत नामांकित आणि प्रतिष्ठित अशी जी 2 वर्तमानपत्र आहेत, त्या दोनही वर्तमानपत्रांनी त्यांच्यातर्फे
फ्रंट पेजवरती जाहिरात दिलेली होती आणि त्या फ्रंट पेजवरती दिलेल्या जाहिरातीमध्ये भारतामधल्या माध्यम स्वातंत्र्यावरती कसा क्रूर हल्ला होतोय, प्रेस फ्रीडम इन इंडिया इज अंडर ब्रुटल अटॅक, अशा पद्धतीची ती जाहिराती दिलेल्या होत्या. हे यापूर्वी कधीही घडलेलं नव्हतं. अशा पद्धतीचं अमेरिकेतल्या वर्तमानपत्रांनी भारताच्या माध्यम स्वातंत्र्याबद्दल तिथं निषेध नोंदवणं त्यांच्या पहिल्या पानावरती, हे यापूर्वी कधीही घडलेलं नव्हतं. आणखीन एक अभूतपूर्व अशी घटना त्यावेळेला घडली. अमेरिकन काँग्रेसमधल्या 75 काँग्रेसमन, म्हणजे अमेरिकन काँग्रेस म्हणजे अमेरिकेची जी संसद आहे त्या संसदेची जी 2 सभागृह आहेत, US काँग्रेस आणि US सिनेट, त्यातल्या US काँग्रेस या संसदेच्या सभागृहातल्या 75 सदस्यांनी नरेंद्र मोदींच्या या संपूर्ण दौऱ्यावरती बहिष्कार जाहीर केला होता. त्याच्यामध्ये अमेरिकन राष्ट्रपतींना विनंती केली होती की मोदींना मानवी हक्कांचं उल्लंघन, भारतामधल्या अल्पसंख्याक समुदायावरती होणारे अत्याचार, हल्ले आणि माध्यम स्वातंत्र्यावरचे हल्ले याबद्दल नरेंद्र मोदींना जाहीररित्या पब्लिकली त्यांना क्वेश्चन केलं जावं, अशा पद्धतीचं आशयाचं पत्र त्यांनी दिलं होतं. आणि या सगळ्या गोष्टीवरती आधारित त्या 75 जणांनी नरेंद्र मोदींसोबतच्या त्या जेवणावरती आणि त्यांच्या US काँग्रेसमध्ये जे त्यांचं भाषण होणार होतं त्या भाषणावरती या दोन्हीही गोष्टींवरती त्यांनी बहिष्कार पुकारला आणि ते त्याच्यामध्ये सामील नाही झाले. ही सुद्धा अभूतपूर्व घटना आहे. स्वतंत्र भारताच्या 75 वर्षाच्या इतिहासामध्ये आजपर्यंत एकाही पंतप्रधानाच्या बाबतीमध्ये अशी गोष्ट घडलेली नाही. ही पहिल्यांदा घडली. आणि तरीही भारतामधले गोदी मीडिया, भारतातली या भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदींच्या समोर लाचार झालेली प्रसारमाध्यमं हे त्यांच्या अमेरिकेच्या दौऱ्याचा डंका बजावत आहेत. आणि म्हणून हे सांगणं खूप महत्त्वाचं आणि अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे. यानंतर ज्यावेळेला ते व्हाईट हाऊसमध्ये गेले त्यावेळेला नरेंद्र मोदींनी भारत सरकारतर्फे जिल बायडेन या जो बायडेन यांची जी पत्नी आहे त्यांना एक ग्रीन डायमंड हा भेट दिला. त्यानंतर एक चंदनाचं कोरीव काम केलेली एक बॉक्स, एक पेटी ही पण त्यांना त्यावेळेला त्यांनी गिफ्ट केली. त्याही वरती म्हणजे मला तर असं वाटतं की म्हणजे दुसऱ्याच्या बायकोला हिरा आणि स्वतःच्या बायकोला जिरा पण नाही, अशी ती कंडिशन होती. त्यांना तो हिरा वगैरे भेट दिला. त्यानंतर पहिल्यांदा असं झालं की अमेरिकन सरकारनी भारतावरला हे म्हणजे नरेंद्र मोदींवरती हे बंधन घातलं होतं की तुम्हाला जो जॉईंट प्रेस ॲड्रेस करायचा आहे त्या जॉईंट प्रेस कॉन्फरन्समध्ये किमान 2 प्रश्न, एक अमेरिकन पत्रकाराकडून एक भारतीय पत्रकाराकडून, हे किमान 2 प्रश्न तुम्हाला घ्यावे लागतील, त्याची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील. आता त्याचा किस्सा सांगणं हे अत्यंत महत्त्वाचं आणि जरुरी आहे. याचं कारण असं की तिथल्या वॉल स्ट्रीट जर्नलच्या महिला पत्रकारांनी नरेंद्र मोदींना प्रश्न विचारला की भारतातल्या अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी भारत सरकार काय करणार आहे. प्रश्न लक्षात घ्या पुन्हा, भारतातल्या अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी भारत सरकार कोणत्या उपाययोजना करणार आहे असा त्यांना प्रश्न विचारला. आणि हा प्रश्न झाल्यानंतर त्याचे व्हिडिओज पण आहेत. हा प्रश्न झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी कानामधला इयरफोन काढून टेबलावरती ठेवला आणि तो ठेवल्या क्षणी इंटरप्रिटरचं इंग्लिशमधलं उत्तर सुरू झालं आणि मग नरेंद्र मोदींनी बोलायला सुरुवात केली. याचा अर्थ काय होतो की प्रश्न काही का विचारला जाईना, उत्तर काय द्यायचं हे नरेंद्र मोदींनी आधीच ठरवून ठेवलेलं होतं. त्या हिंदी उत्तराचं इंग्लिश ट्रान्सलेशन तयार होतं. ते इंग्लिश ट्रान्सलेशन ट्रान्सलेटरकडे देऊन ठेवलेलं होतं आणि यांनी माईक इयरफोन काढून ठेवल्यानंतर त्या ट्रान्सलेटरनी ते उत्तर वाचायला सुरुवात केली आणि मग नरेंद्र मोदींनी ते हिंदीमधलं उत्तर द्यायला सुरुवात केली. आणि ते उत्तर काय होतं तर लोकशाही आमच्या DNA मध्ये आहे आणि लोकशाही भारत तर काय मदर ऑफ डेमोक्रेसी आहे आणि आम्ही लोकशाही रोज जगतो आणि आम्ही कशा पद्धतीने लोकशाहीचं संवर्धन भारतामध्ये करतोय वगैरे वगैरे वगैरे.
हे ब्लंबचौडं उत्तर त्याच्यावरती देऊन टाकलं. प्रश्न काय विचारला होता, उत्तर काय दिलं? मी स्वतः न्यूयॉर्क टाइम्सच्या, वॉल स्ट्रीट जर्नलच्या, वॉशिंग्टन पोस्टच्या या पत्रकारांना भेटलो. डेमियन केज, न्यूयॉर्क टाइम्सचे पत्रकार, हे यांना मी भेटलो. हे सगळी प्रेस कॉन्फरन्स वगैरे झाल्यानंतर ते हसत होते. चेष्टा टिंगल केली जात होती की प्रश्न काय विचारलाय, उत्तर काय दिलं जात आहे. त्यावरती एका त्यातल्या पत्रकारांनी मला असं म्हटलं की भारतामध्ये लोकशाहीचं आम्ही कसं संवर्धन करतोय आणि कशी आमच्या DNA मध्ये आहे, हे उत्तर तुमच्या देशाचे पंतप्रधान आम्हाला देत आहेत. आम्हाला हे माहीत नाही का की आमच्याच देशाने याच व्यक्तीवरती 10 वर्ष अमेरिकेमध्ये पाऊल टाकायला सुद्धा बंदी आणली होती. लोकशाहीची पायमल्ली केली जाते, अल्पसंख्याकांचं रक्षण केलं जात नाही. एक जेनोसाइड मुसलमान समाजाचं गुजरातमध्ये केलं जातं आणि त्यावरती काहीही कारवाई होत नाही. हे आम्हाला माहिती आहे, म्हणूनच तर नरेंद्र मोदींना 10 वर्ष व्हिसा नाकारला होता. आणि असं असून सुद्धा हा मनुष्य व्हाईट हाऊस मधल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आम्हाला सांगतो की लोकशाही आमच्या DNA मध्ये आहे. US काँग्रेसमध्ये ज्यावेळेला त्यांनी भाषण केलं, US काँग्रेसमध्ये तर टेलिप्रॉम्प्टरवरती भाषण होतं, समोर टेलिप्रॉम्प्टर होते. त्या टेलिप्रॉम्प्टरवरच्या भाषणामध्ये वाक्य वाचत असताना इन्व्हेस्टिगेटिंग इन अ गर्ल चाइल्ड अपलिफ्ट्स द होल एंटायर फॅमिली. इन्व्हेस्टिगेटिंग वाचत असताना कमीत कमी हा शब्द चुकीचा लिहिलाय, इथं इन्व्हेस्टिंग पाहिजे. इन्व्हेस्टिंग आणि इन्व्हेस्टिगेटिंग मध्ये फरक आहे. इन्व्हेस्टिंग म्हणजे घरामधल्या मुलीमध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली त्या कुटुंबाने आणि देशाने, तर संपूर्ण कुटुंबाचा उद्धार होतो. आणि हे काय सांगतायत, इन्व्हेस्टिगेटिंग इन अ गर्ल चाइल्ड, की एका कुटुंबातल्या मुलीचा तपास केला किंवा शोध घेतला, तिच्यावरती लक्ष ठेवलं इन द सेन्स जसं पोलीस गुन्हेगारांवरती लक्ष ठेवतात, असं इन्व्हेस्टिगेटिंग जर केलं तर कुटुंबाचा उद्धार होतो. त्यानंतर भारतामधली अर्थव्यवस्था आम्ही कशी वेगाने पुढे नेतोय. तो पत्रकार मला म्हटला की अमेरिकन प्रसार माध्यमांमध्येच हिंडेनबर्गचा रिपोर्ट 2-3 महिन्यापूर्वी प्रसिद्ध झाला ना, आणि त्या हिंडेनबर्गच्या रिपोर्टमध्ये भारत सरकारच्या मदतीने गौतम अडानी नावाचा एक उद्योगपती कसा क्रोनी कॅपिटलिझम वाढवतोय आणि कसं बँका आणि शेअर मार्केट मॅनिप्युलेट करतोय. हा हिंडेनबर्ग रिपोर्ट अमेरिकेतच प्रसिद्ध झाला 3-4 महिन्यापूर्वी. आणि हे सांगतात आम्ही इकॉनॉमीमध्ये काय करतोय. इंग्लिशचा विषय झाला होता या अशा उत्तरांमुळे. आणि त्यानंतर काय झाले, 2 डील्स केले गेले. कोणते डील्स ते केले गेले होते? पहिला केला मायक्रॉन नावाची जी एक खूप मोठी जगप्रसिद्ध कंपनी आहे सेमीकंडक्टर्स चिप बनवणारी, त्या कंपनी बरोबर एक $2.75 बिलियन एक ॲग्रीमेंट केलं गेलं की ती कंपनी भारतामध्ये सेमीकंडक्टर चिप्स बनवणार असं सांगितलं गेलं. आता आणि गुजरातमध्ये बनवणार. आता ते जे डील केलं मायक्रॉन कंपनीबद्दल, त्याबद्दल काही माहिती सांगणं महत्त्वाची गोष्ट आहे. मायक्रॉन ही कंपनी ही मेमरी चिप्स बनवण्यामध्ये जगात प्रसिद्ध आहे. मायक्रॉनच्या मेमरी चिप्स या जगप्रसिद्ध आहेत. त्याचा दर्जा, त्याची क्वालिटी याच्यासाठी. मायक्रॉनचा चायनामध्ये हाय एंड टेक्नॉलॉजीचा एक प्लांट आहे, जिथं चिपचं इंटिग्रेशन, चिपचं डिझाईन, चिप फॅब्रिकेशन या सगळ्या गोष्टी चीनमध्ये होतात. अमेरिकेमध्ये $100 बिलियन त्यांचा एक प्लांट आहे. एवढाच प्लांट त्यांचा चायनामध्ये आहे. $100 बिलियन प्लांट आहे. तिथेही हाय एंड टेक्नॉलॉजी आहे. आणि याच्यातली सर्वात लो एंड टेक्नॉलॉजी म्हणजे बनवलेल्या मेमरी चिप्सचं पॅकेजिंग करणं. तर भारतामध्ये मायक्रॉन पॅकेजिंग करणार आहे चीनमध्ये बनवलेल्या चिप्सचं. आणि या पॅकेजिंगचं हे जे डील आहे हे फक्त $2.75 बिलियन आहे. आता या $2.75 बिलियन जे हे डील केलं, यातला आणखीन धक्कादायक जो प्रकार आहे तो हा की या $2.75 बिलियन म्हणजे मुळात या प्लांटला जमीन तर भारत सरकार फुकट देणार
आणि $2.75 बिलियन या इन्व्हेस्टमेंट पैकी 70% इन्व्हेस्टमेंट भारत करणार, 50% भारत सरकार करणार, 20% गुजरात सरकार करणार आणि फक्त 30% इन्व्हेस्टमेंट ही मायक्रॉन कंपनी करणार. आणि फक्त 30% इन्व्हेस्टमेंट करून सुद्धा $2.75 बिलियन कंपनीची मालकी, 100% मालकी ही त्या कंपनीची असेल, भारत सरकारची नसेल, गुजरात सरकारची नसेल. आणि हे जवळजवळ $2 बिलियन भारत सरकार याच्यामध्ये जी गुंतवणूक करणार आहे, याच्यामधून रोजगार गुजरातमध्ये किती जणांना मिळणार आहे? 5,000 जणांना याच्यातून रोजगार मिळणार. म्हणजे भारत सरकार एका माणसाला रोजगार मिळावा, एका माणसाला, यासाठी 33 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. एक माणसाला रोजगार मिळावा म्हणून 33 कोटी. आणि याचा डंका बजावला जातोय. याच्यानी भारतामधली टेक्नॉलॉजी कुठेही वाढणार नाहीये, याला काहीही बूस्ट मिळणार नाहीये, कारण ती हाय एंड टेक्नॉलॉजी भारतात येतच नाहीये. ही पॅकेजिंगची टेक्नॉलॉजी फक्त भारतात येते आहे. आणि भारतामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये मेल्ट्रॉन सेमीकंडक्टर्स होती, नाशिकलाच होती. तिथं सेमीकंडक्टर्स बनवले जायचे, डायोड, ट्रायोड्स, ट्रान्झिस्टर्स. त्याचं एक्सटेन्शन पुढे होतं इंटिग्रेटेड सर्किट्स, पण मेल्ट्रॉन बंद केली. पंजाबमध्ये मोहालीला भारत सरकारने एक अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प या हाय एंड टेक्नॉलॉजीच्या डेव्हलपमेंटसाठी तयार केला होता. एक दिवशी काही वर्षांपूर्वी अचानक रातोरात तो अख्खा प्लांट जळून राख झाला. तो कसा जळला, कोणी जाळला, का जाळला, याचा तपास भारत सरकारने केलेला नाही. आणि आता ही लो एंड टेक्नॉलॉजी, पॅकेजिंगची टेक्नॉलॉजी भारतामध्ये येणार आणि याचा डंका बजावणार. आणि त्यातही भारत सरकार इतके पैसे इन्व्हेस्टमेंट करणार, याच्याबद्दल म्हणजे जगातल्या माध्यमांनी असं म्हटलंय की जगाच्या इतिहासामध्ये, मी ते हेच वाचतो, त्यात त्यांनी असं म्हटलंय की ही जी इन्व्हेस्टमेंट भारत करत आहे 70%, म्हणजे त्यांनी त्याला सबसिडी म्हटलंय, ही जगामध्ये सिव्हिअर या पातळीची आहे. या इतक्या लेवलची सबसिडी जगात कोणी दिलेली नाही, अशा प्रकारची कुठल्याच सरकारने दिलेली नाही. आणि हे असं हे सेमीकंडक्टर 33 कोटी रुपये टाकून एका माणसाला रोजगार. माझ्यासारख्या माणसाकडे 33 कोटी रुपये आले तर मी 3300 जणांना रोजगार मिळवून देईन. त्याच्यातून 33 कोटी रुपये टाकून एका माणसाला भारत सरकार रोजगार देणार. याचा अर्थ हा फक्त PR एक्सरसाइज होती. हा लोकांमध्ये या सगळ्या मणिपूर, कर्नाटकमधला पराभव, देशभरामध्ये जी अर्थव्यवस्थेची वाट लागते, ती वाढणारी बेरोजगारी, या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवरती स्वतःची इमेज बूस्ट करण्यासाठी हे भारत सरकारने पैसे खर्च केलेले आहेत. भारत सरकार हे पैसे खर्च करत आहे. दुसरं डील असं सांगितलं की भारताने आता अमेरिकेबरोबर करार केलेला आहे आणि भारताला पहिल्यांदा प्रेडेटर ड्रोन्स मिळणार आहेत. म्हणजे आणि ते कुठले प्रेडेटर ड्रोन मिळणार आहेत भारताला, तर ते 9B MQ-9B प्रेडेटर UAV ड्रोन्स म्हणजे काय, अनआर्म्ड व्हेकल. म्हणजे या ड्रोन्समध्ये बरोबर कुठल्याही प्रकारचं मिसाईल वगैरे नसणार. हे फक्त ड्रोन उडणार, खालचं फार तर काय फोटोग्राफी करणार असेल तर फोटोग्राफी करेल, व्हिडिओग्राफी करेल, एवढंच असेल ते. त्याच्यावरती मिसाईल टेक्नॉलॉजी नसेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याच्यामध्ये इंटिग्रेटेड नसेल. आणि हे ड्रोन्स भारत सरकार, एक ड्रोन भारत सरकार विकत घेणार $110 मिलियन. असे एकूण 31 घेणार MQ-9B प्रेडेटर. $110 मिलियन एक. ही किंमत पुन्हा सांगण्याचं कारण असं की इंग्लंडच्या एअरफोर्सनी हीच ड्रोन्स $12.5 मिलियन विकत घेतली.
$12.5 मिलियन एक भारत सरकार विकत घेत आहे $110 मिलियन. तैवाननी म्हणजे प्रिडेटर ड्रोन विथ मिसाईल आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी ही त्यांनी विकत घेतली $54 मिलियन. तैवान नाशिक जिल्ह्या एवढा देश असेल. तैवान 280 किलोमीटर लांबी आहे त्या देशाची. त्यांनी ही प्रिडेटर ड्रोन्स विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मिसाईल $54 मिलियन एक विकत घेतलं. या व्यतिरिक्त इतर अनेक देश आहेत. स्पेननी $46 मिलियन घेतलं हेच ड्रोन्स आणि भारत सरकार हे विकत घेणार $110 मिलियन. हे दुसरं राफेल सारखं प्रकरण होईल या देशात. आणि ही एवढी वाढीव किंमत ड्रोनसाठी, ही एवढी 70% इन्व्हेस्टमेंट या मायक्रॉन कंपनीमध्ये आणि याच्या बदल्यात भारताला काय मिळालं? ज्याच्यात भारताला म्हणजे नरेंद्र मोदींना व्हाईट हाऊसमध्ये जेवण मिळालं फक्त. आणि G7च्या परिषदेचं जे अध्यक्षपद भारताकडे रोटेशनमध्ये आलेलं होतं, त्या G7 मध्ये हा पश्चिमात्य देशांचा हा आग्रह होता. G7 मध्ये इन्व्हिटेशन होतं आणि G20चं अध्यक्षपद भारताकडे होतं. त्यात पश्चिमात्य देशांचा हा आग्रह होता की युक्रेनवरती रशियाने केलेल्या हल्ल्याबद्दल रशियाचा निषेध करावा आणि रशियाविरुद्धची सँक्शन्स ही अप्रूव्ह करावी, आणि ती नाही केली. त्यामुळे अमेरिका भारतावर नाराज झालेली होती आणि म्हणून अमेरिकेचं आणि अमेरिकेच्या राष्ट्रपतींचं मन वळवण्यासाठी, त्यांचं मन राखण्यासाठी म्हणून हा खर्च भारत सरकारने केला. म्हणजे याची खरं तर भारतातल्या लोकांना शरम वाटायला हवी की एवढा प्रचंड पैसा आपल्या टॅक्स पेयरच्या, करदात्यांच्या खिशातला हा खर्च करून भारताला याच्यातून अत्यंत लो एंड पॅकेजिंगची टेक्नॉलॉजी मिळणार आणि अत्यंत महागडी आणि त्यातही ड्रोन्समधली अत्यंत लोअर एंडची अशी ड्रोन्सची टेक्नॉलॉजी मिळणार, ज्यात मिसाईल्स नसणार, ज्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा इंटिग्रेशन नसणार. हा नरेंद्र मोदींचा अमेरिकेचा दौरा ही फक्त PR एक्सरसाइज होती. स्वतःची प्रतिमा उंचवण्यासाठी केलेला हा खर्च होता. पण यात भारत या देशाची फसवणूक झालेली आहे. इतकंच या निमित्ताने सांगायचं आहे. EG न्यूज पुन्हा विनंती करतो, EG न्यूजचे व्हिडिओज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचंही बटन दाबा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजची आपल्याला पूर्वसूचना मिळत राहील. धन्यवाद.